वातावरण असल्याचं वैभव नाईक यांनी वक्तव्य केलेलं आहे, यावर तुमचं मत काय? कसं आता ते विरोधी पक्षामध्ये आहेत, ते आता पराभूत उमेदवार आहेत, त्यामुळे चर्चेमध्ये राहण्याकरता अशी वक्तव्य करायची. मला वाटतं संबंध महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये पण म्हणेन मी, सर्वात शांततेने कुठला विभाग असेल तर आमचा कोकण विभाग आहे. त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न वैभवजींनी करू नये. त्यांनी वस्तुस्थितीवर त्यांनी बोललं पाहिजे. आणि आमच्याकडे कुठली साधी आंदोलनं पण होत नाही. म्हणजे इतकं शांत आमचं कोकण आहे, त्याला बदनाम त्यांनी करू नये. वाल्मिक कराड प्रकरणामध्ये एक निलंबित पोलीस उपनिरीक्षक आहेत रणजित कासले यांनी दावा केलाय की महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावं कारण मी सायबरमध्ये काम केलेलं आहे. तर हे पोलिसांना आव्हान करणं कितपत योग्य आहे? नाही बघा, रिटायर्ड पोलीस अधिकारी जर का अशा पद्धतीने स्टेटमेंट करत असतील त्याची माहिती मी आता नक्कीच घेईन. परंतु अशा पद्धतीने पोलिसांना आव्हान, तरी स्वतः ते पोलीस कर्मचारी राहून गेलेले आहेत, त्यांना पोलिसांची ताकद आहे, त्यांना माहिती असावं. म्हणून त्यांनी जर का गरज पडली तर कायद्याचा धाक त्यांनी दाखवला जाईल. भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे की काल माझी आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली नाही आहे. मात्र रायगडच्या पालकमंत्री पदावर तुम्हाला काय वाटतं, कोणाची वर्णी लागू शकते? आणि आमची तर इच्छा आहे, आमचे भरत शेठ पालकमंत्री झाले पाहिजेत, मनापासून इच्छा आहे.